लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि मराठवाड्यातील बालनाट्य चळवळीचे एक अग्रणी प्रणेते म्हणजेच धनंजय सरदेशपांडे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याच्या सेलू शहरामध्ये आपले बालपण केले. आपले वडील सेलूच्या नूतन महाविद्यालयात शिक्षक असल्यामुळे आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तिथेच पूर्ण झाले. सेलूच्या सकल सांस्कृतिक वातावरणामुळे आपल्यामध्ये एक नाट्यकलावंत घडत गेला. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगर येथे आला. देवगिरी महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेत आपण प्रवेश केला. सोबतच जिल्हा न्यायालयाच्या ग्रंथालयात नोकरी मिळवली. नोकरी आणि शिक्षण घेत असताना आपण नाट्यशास्त्रामध्ये डिप्लोमा करायचं ठरवलं आणि त्यासाठी प्रवेशही घेतला. याच काळात हैया हमला बोल या 2 अंकी नाटकात आपण अभिनय केला आणि नंतर आपण मागे वळून बघितलेच नाही. एकीकडे नोकरी, दुसरीकडे शिक्षण आणि तिसरीकडे नाटक असा तिहेरी बिगी रोजगार आपण सुरू केला. छत्रपती संभाजीनगर येथील स्नेहांकित नावाची नाट्य संस्था स्थापन करण्यात आपली महत्वाची भूमिका आहे. या शहरात बालनाट्य चळवळ आपण खऱ्या अर्थाने अनेक बालनाट्य आपण लिहिली आणि दिग्दर्शित केली. बालमनाच्या संपूर्ण विकासासाठी बालनाट्य शिबिरांची आपण एक चळवळ चालवली आहे. बायकांची स्वारी राजांच्या दारी, महात्मा गांधी येथे वेळा आहे कुणाला, स्वामी रामानंद तीर्थ व मास ही आपली नभोनाट्य छत्रपती संभाजीनगरच्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झाली आहे. दिव्यत्वाची जेठप्रचिती या आपल्या रूपकाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले. मसाला, सलाम, राक्षस, गारुड अशा अनेक चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आपण साकारल्या. खाली डोकं वर पाय या आपण लिहिलेल्या चित्रपटाची कान्स चित्रपट महोत्सवात आणि भूताचा जन्म या आपल्या शॉर्ट फिल्मची अमेरिकेतील फिल्म फेस्टिवल मध्ये निवड झाली आहे. आपण अनेक चित्रपट केले, अनेक मालिका केल्या, परंतु बालनाट्याला आणि बालनाट्य शिबिरांना आता एक प्रसंग खूप भयानक घडलेला आहे. हे याच्यावर जाऊ नका, ते नंतर सांगतो तुम्हाला प्रसंग काय आहे. पण प्रमुख अतिथी होणं म्हणजे काय गडबड असते ना, हा कठीण प्रसंग होता. आधी मला इथे ज्यांनी उभं केलं, इथं आणलंय त्यांच्याबद्दल बोलतो.